राज्यभरात गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरनं संताप व्यक्त करण्यात येत आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाने सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील संशयितांना जामीन मिळाल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्षांनी राज्यभर आंदोलन छेडलेत। मुंबई उच्च न्यायालयाने खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आरोपींना जामीन दिला। मात्र यामुळे संतप्त झालेल्या पक्षांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले आणि न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते। घोषणाबाजी करत त्यांनी राज्य सरकारवर दबाव टाकला। या आंदोलनात सहभागी असलेल्या कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी सांगितले की गोविंद पानसरे यांची हत्या लोकशाहीवर झालेला हल्ला आहे। आरोपींना जामीन मिळाल्याने आमचा रोष अधिकच वाढला आहे। राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अन्यथा आमचे आंदोलन आणखी तीव्र होईल। मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे आज अमरावती जिल्हा कचेरी समोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची जी सनातन्यांनी या देशामधल्या जातीवाद्यांनी हत्या केली त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आम्ही धरणं देतो आहे। गेली 10 वर्ष कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाचा तपास सुरू आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हे साहित्यिक आणि या राज्यातील विज्ञाननिष्ठ एक अत्यंत सुसंस्कृत विचाराचे या राज्यामधले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते। त्यांचा 14 फेब्रुवारी 2015 रोजी सनातन्यांनी खून केला आणि त्या खुनाचा तपास झाल्यानंतर आत्ता काही दिवसाच्या पूर्वी या खुनामधले संशयित आरोपी पकडले गेलेत। त्या आरोपीपैकी 5 लोकांची मुंबई उच्च न्यायालयाने जमानत दिलेली आहे। या खुनामधले संशयित आरोपी अद्यापही पकडायचे आहेत आणि असं असताना देखील न्यायालयाने जी चूक केलेली आहे आमच्या मते त्या चुकीकरता महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करावं आणि पानसरे यांच्या खुनाच्या आरोपींचं जमानत रद्द करण्यात यावी, ही आज या निमित्तानं आम्ही प्रमुख मागणी करतो आहेत। खरी गोष्ट ही आहे, आज राज्यामधली जी सत्ता आहेत, सत्तेला गोविंद पानसरे यांचा विचारच अडचणीचा वाटला आणि म्हणून या विचाराच्या मंडळींनी त्यांचा खून केलेला आहे आणि म्हणून पुन्हा असा संशय येतो की आरोपी पकडले जावेत, की आरोपी पकडल्याचं नाटक करावं आणि सरतेशेवटी पकडलेल्याही आरोपींना न्यायालयाने सुटका करावी, म्हणजे या सरकारच्या नियतीमध्ये काय आहे हाच प्रश्न आज खऱ्या अर्थानं निर्माण होतो। आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कचेरीवर कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या मारेकऱ्याची जामीन रद्द करा आणि तातडीनं हा खटला चालवून या तपासामध्ये जे काही आरोपी संशयित म्हणून पकडल्या गेलेले आहेत, खरं म्हणजे ज्या गाडीला घेऊन पिस्तूल घेऊन सकाळी 7 वाजता मारेकऱ्यांनी पानसरेवर गोळीबार केला, ते मारेकरी ज्या साधनाने आले होते ते साधन जप्त केल्यानंतर एवढंच नाही तर कुलबर्गी यांच्या खुनामध्ये असलेले जे आरोपी आहे त्यांचा याच्याशी संबंध असल्यानंतर अनेक गोष्टी पुराव्या दाखल कोर्टापुढे सादर झाल्यानंतरही जर मारेकऱ्यांचा कोर्टामधला निकाल हा त्यांना दीर्घ आणि फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज आमचा हा आग्रह आहे। महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो आहेत, महाराष्ट्र सरकारपुढे आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि आज राज्यातल्या सर्व जिल्हा कचेरीवर सुद्धा तेच निवेदन परत जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही आग्रह करतो आहे की महाराष्ट्राच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या मारेकऱ्यांना दिलेला कोर्टाचा जामीन
रद्द करण्यात यावा या मागणीकरता आज हे आंदोलन आहे. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन दिल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्षांनी आंदोलन करत सरकारवर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी दबाव टाकला आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.